पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर आपण ती पदं मोकळी करू। नागपुरातील चिंतन शिबिरात अजितदादांनी मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। काही जण कामं न करता केवळ दिखावा करतात, दादांचा टोला। आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसी सुद्धा मैदानात उतरणार। राज्यभरात ओबीसी एल्गार मोर्चे निघणार, छगन भुजबळांची माहिती। हिंगोलीच्या भेंडे गावामध्ये आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरून 2 गटात वाद। आक्षेपार्ह व्हिडिओवरून 2 गट आमने-सामने, गाड्यांची तोडफोड। तर नांदेडमध्ये मराठा ओबीसी संस्था चालकांच्या वादानंतर हाणामारी। जरांगेंना समर्थन करणाऱ्या आमदार खासदारांना पाडा। छगन भुजबळांचं नागपुरातल्या ओबीसी मेळाव्यातून आवाहन। तर मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा, जरांगेंचं प्रत्युत्तर। अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीपूर्वी बैठकीत शरद पवारांचे आमदार होते। छगन भुजबळांचा खळबळजनक दावा। मराठा ओबीसींप्रमाणे वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांचं वक्तव्य, आव्हाडांचं प्रत्युत्तर। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या टीकेचा नोंदवला निषेध। बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याची केली मागणी। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद। भाजपा नेतृत्वानं भूमिका स्पष्ट करावी, अजित पवारांची मागणी। तर सांगलीत पडळकरांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन। आनंद दिघेंनी आमची शिवसेना कधी विकली नाही। माझ्या वक्तव्याला जे विरोध करतात ते टेंबी नाक्यावरील टपोरी आहेत। आनंद आश्रमची प्रॉपर्टी कुणी कुणाच्या नावावर केली तपासा। एकनाथ शिंदे यांच्यावर राऊतांचं टीकास्त्र। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संकेत। दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरनाथ दौऱ्यावर। उल्हासनगर, अमरनाथ, बदलापुरात घेणार आढावा बैठक। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचं करणार लोकार्पण। ठाकरेंच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर आज महिला पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। तर मातोश्रीवर पार पडणार पक्षप्रवेश। राज्यात 62,17,000 एकरवरील पिकांचं नुकसान। पंचनामे सुरू। सरकार लवकरच मदत करणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। कोकणात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा। अटल सेतूवरील खड्ड्यांप्रकरणी कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड। अटल सेतूवरील नुकसान दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई। MMRDAने कंत्राटदाराला जबाबदार धरत ठोठावला दंड। खड्ड्यांवरून न्यायालयाचे मुंबई ठाणे महापालिकांना खडे बोल। खड्डे बुजवा अन्यथा कारवाईला सामोरे जा। उच्च न्यायालयाकडून महापालिकांना आठवडाभराचा अल्टिमेटम। वसई विरारमधील वाहतूक कोंडीमुळे 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी। मुंबई अहमदाबाद मार्गावर तब्बल 5 तासापासून रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे बाळाचा मृत्यू। आयफोन 17 घेण्यासाठी मुंबईकरांच्या रांगा। पहाटेपासूनच BKC मधील आयफोनच्या शोरूम बाहेर मोठी गर्दी। आजपासून आयफोन 17ची विक्री सुरू झाल्यानं फोन खरेदीसाठी रीघ। आता फिंगर टच करून करता येणार पेमेंट। भारतात थंब पे नावाने अनोखं बायोमेट्रिक पेमेंट डिव्हाइस विकसित। कार्ड आणि मोबाईल पेमेंट इतिहास जमा होण्याची शक्यता। गणित तज्ञांचा UGCच्या नव्या अभ्यासक्रमाला विरोध। नवा अभ्यासक्रम नको, 900 तज्ञांचं UGCला आवाहन। गणिताचं भविष्य धोक्यात असल्यानं मसुदा मागे घेण्यासाठी याचिका।
अमेरिका 30 नोव्हेंबर नंतर भारतावरील 25% अतिरिक्त कर हटवू शकते. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचा दावा. दोन्ही देशातील व्यापारी संबंध सुधारण्याचा व्यक्त केला विश्वास.